नाही, हे बघा स्वाभाविक आहे. शक्तीपीठ महामार्ग जाहीर करून खूप वर्ष झाले, त्यात काय अजून पुढाकार दिसलेला नाही. शासनाला खूप पैसे खर्च करायचे असतात. मी बघितलेलं महाराष्ट्र शासनाची खर्च एखादं टेंडर जर अभावमध्ये किंवा ॲटपार गेला असलं तर ते पैसे खर्च करायला खूप घाई असते. आता हे का असते हे आता संशोधनाचा विषय जनतेला माहीत असतो. मात्र त्यांना हे आता 80,000 कोटी खर्च करायची ती घाई लागलेली आहे. पण ती करायची असेल ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही करावा. फक्त जी 10,000 कोटी शेतकऱ्यांना देणार आहे त्यात शेतकऱ्याचं नुकसान होत नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि जर तुम्हाला एवढी गडबड होती तर आता गेले सरकार येऊन 6 महिने झाले, 6 महिने हालचाल करायला पाहिजे होती. त्या शेतकऱ्यांची बैठका घ्यायला पाहिजे. विधानसभेच्या अगोदर अध्यादेश कॅन्सल केला होता शक्तीपीठाचा आणि आता परत चालू केला. यात पुढे राजकारण मूर्त आहे. नाही बघा, राजकारण म्हणजे ही सत्ताधाऱ्यांची ही सातत्यानं पॉलिसी राहिलेलीच आहे की निवडणुकीच्या पुढे गाजर दाखवायचं, आमिषे खोटे दाखवायचे, निवडणूक झाल्यावर आपल्या मनातील तेच करायचं. कोल्हापूर जिल्ह्यात रद्द केला, आधी म्हटले पुन्हा म्हटले आम्ही पुन्हा स्टे दिला आहे, आता पुन्हा सुरू केलेला आहे. त्यामुळे काहीतरी ह्याच्या मागे पर्सनल इंटरेस्ट आहे का अशी शंका शेतकऱ्यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये शंका आहे. काय पर्सनल इंटरेस्ट आहे का? आणि पर्सनल इंटरेस्ट नसेल तर पारदर्शी कारभार होऊ दे, जनतेला कळू दे नेमकं काय व्हायला लागले, त्याचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांना काय मिळणार. आणि सगळ्या शेतकऱ्यांना समाधानी करून, तर खूपच तुरळक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्हीही त्या शेतकऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू. पण सामंजस्यानं हा प्रकल्प पुढे न्यावा अशी मी सरकारला विनंती करतो. शिरडूनला गेले 5 दिवस झालं आंदोलन चालू आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा रस्ता रोको करण्यात आला. आणि या रस्ता रोकोमुळे रत्नागिरी नागपूर हायवे, कोल्हापूर हायवे हा जाम झाला. साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील उपस्थित राहिले होते. मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत. किसिंगी या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून मोजणी सुरू आहे. शेतकरी प्रचंड विरोध करतायत, गयावया करतायत. शेतकरी रस्त्यावर आलेले आहे, आया बहिणी रस्त्यावर आलेले आहेत, लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे. आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर या पुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायला तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल. आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने लढतोय. पण आमच्या जमिनीत पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो. त्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय, हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत.